आपण सर्वांना जाणीव आहे की उद्या ते अनंत चतुर्थीचा जो विसर्जन आहे, गणेशोत्सवाचा विसर्जनचा लास्ट दिवस आहे आणि त्याची पूर्ण तयारी मुंबई पोलिसांनी, ट्रॅफिक पोलिसांनी केलेली आहे। ये गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलेले आहे आणि त्या हिशोबाने जो तयारी त्यासाठी अपेक्षित आहे ते विसर्जनचे रिलेटेड रूटची तयारी आहे, चौपाटीची तयारी आहे, ते सर्व जो आहे लास्ट टप्प्यावर आहे। आमचे सर्व पोलीस स्टेशन, सर्व ट्रॅफिकचे डिव्हिजन यांनी व्यवस्थितपणे तिकडे भेटी देऊन जो पूर्ण तयारी आयोजक बीएमसी यांच्यासोबत मिळून केलेली आहे। जवळजवळ 6500 सार्वजनिक गणेशोत्सव मूर्त्या शहरामध्ये आहे आणि 1.5 ते 2.25 लाख घरगुती गणेशोत्सव मूर्त्या आहे। त्याचा मॅक्झिमम विसर्जन उद्या सकाळी सुरू होऊन रात्रीमध्ये आणि इव्हन परवा सकाळीपर्यंत चालतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। साठी 65 जो आहे ते नॅचरल विसर्जनचे ठिकाण आहे। त्यामध्ये गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वर्सोवा, मडमार्वे, पवई लेक आणि बरेच आणखी ठिकाण आहे। त्याचे व्यतिरिक्त 205 कृत्रिम तलाव जो आहे, कृत्रिम विसर्जनचे ठिकाण आहे, ते पण त्यासाठी तयार झालेले आहे। ते जो यासाठी जो रूट्स आहे, महत्त्वाचे रूट्स, तिकडे सर्व ठिकाणी नो पार्किंग, जो व्हेकल पार्क आहे ते काढणे, त्याचे व्यतिरिक्त तिकडे लाइटिंग, वायर्स, सीसीटीव्ही हे प्रत्येक गोष्ट आहे रूटची करण्यात आलेली आहे। जो महत्त्वाचे चौपाटीचे ठिकाण आहे तिकडे बीएमसी आणि जो व्हॉलेंटियर्स यांच्या सहकार्याने बीएमसीची मदतीने जो प्लेट्स टाकणे, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, लाईफ गार्ड, तराफे, क्रेन्स याचं नियोजन केलेले आहे आणि तिकडे पोलिसाचा डिप्लॉयमेंट, तिकडे सीसीटीव्ही हे सर्व गोष्ट पण तिकडे नियोजन झालेले आहे। या बंदोबस्तमध्ये जवळजवळ 12 ॲडिशनल सीपी, त्यानंतर 40 चे जवळ डीसीपी आणि 61 एसीपी दर्जाचे अधिकारी आम्ही लावलेले आहे। त्यामध्ये जवळजवळ 3000 अधिकारी आणि जवळजवळ 18,000 मनुष्यबळ कॉन्स्टेबल्स यामध्ये डिप्लॉय केलेले आहे। त्याचे व्यतिरिक्त एसआरपीची 14 कंपनीज, सीएपीएफची 4 कंपनीज, आमची राईट कंट्रोलची 3 प्लाटून, त्याचे व्यतिरिक्त आमचे बीडीडीएस, सीसीटीव्ही व्हॅन हे सर्व गोष्ट पण क्यूआरटी याचा पण डिप्लॉयमेंट यामध्ये केलेला आहे। मुंबई शहरामध्ये जवळजवळ 10,000 सीसीटीव्ही कॅमेरा क्रियान्वित केलेले आहे। त्याचे व्यतिरिक्त जो विसर्जनचे ठिकाणे रूट यांच्यावर ॲडिशनल कॅमेराज पण लावलेले आहे। ड्रोनचं ठिकठिकाणी आपण चित्रीकरण करणार आहोत, त्याची तयारी पण व्यवस्थितपणे झालेली आहे। आमच्याकडे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बीट मार्शल आणि मोबाईल यांचा एक सिस्टम व्यवस्थितपणे क्रियान्वित आहे। त्यामध्ये 400च्या आसपास त्यामध्ये पेट्रोलिंग व्हॅन आणि 350 बीट मार्शल ते पण उद्या सुसज्जित राहतील। आमचे कंट्रोल रूम 100 नंबर 112 ते पण पूर्णतः सक्षम आहे। जो कॉल आली, नागरिकांना कुठली मदत लागली, इमिजिएटली त्यांनी त्यासाठी कॉल केला मदतसाठी, तर इमिजिएटली आमचा रिस्पॉन्स राहील। आणि सर्व नागरिकांना आमचं आव्हान आहे की पोलिसांनी जो काही इन्स्ट्रक्शन, नोटिफिकेशन किंवा आपण पब्लिकेशनच्या माध्यमातून जो सूचना दिलेली आहे त्याचं पालन करायचे, हर्षोल्लासनी गणेशोत्सव साजर करायचे आणि कुठली मदत लागली इमिजिएटली कॉल करायचे। वी विल रिस्पॉन्ड इमिजिएटली। त्या बंदोबस्तमध्ये 1-2-3 गोष्ट आणखी मी सांगू इच्छितो। एक, आम्ही बंदोबस्तच्या ठिकाणी ड्रोनचे चित्रीकरण, सीसीटीव्ही तो केलेलेच आहे। एआयचा पण वापर या बंदोबस्तमध्ये आम्ही करणार आहोत, ते पण सर्वात अगोदर मुंबई पोलीस या बंदोबस्तमध्ये वापर करतील। त्यामध्ये रूटवर गर्दी नियंत्रण, रूटचे ॲडव्हान्स माहिती, महत्त्वाचे मोठे जो प्रोसेशन्स आहे किंवा मंडल आहे त्यांची लोकेशन या सर्व साठी एआयचा वापर केला जाणार आहे। 2 प्रोहिबिटरी ऑर्डर मी तुमच्या माध्यमातून लक्ष देऊ इच्छितो। एक जो आहे ते ड्रोन बद्दल जो आपण प्रोहिबिटरी ऑर्डर इश्यू केलेले आहे की पोलिसाची परवानगी लागेल, विदाउट परवानगी नो बॉडी शुड फ्लाय इन पर्टिक्युलर एरिया जो दिलेला आहे तिकडे कोणी फ्लाय करणार नाही।
दुसरा जो विसर्जन झाल्यानंतर जो मूर्ती आहे त्यांचं चित्रीकरण करून इकडे तिकडे प्रसारित करणे याच्याबद्दल पण आपण एक नोटिफिकेशन प्रोहिबिटरी ऑर्डर इश्यू केलेले आहे, ते पण सर्वांनी पालन करायचे. थँक्यू. पहले सर से जो रिलेटेड सवाल पहले पूछ लीजिए. वाहतूक नियोजन मी तुम्हाला सांगतो, पण लॉ अँड ऑर्डरशी संबंधित किंवा डिफरन्स संबंधित काही प्रश्न तर साहेबांना पहिले विचारून घ्या. देन आय विल कम. ते नोटीसची कॉपी जो वापर केला जाणार आहे त्यामध्ये असंही देखील आहे की जे आरोपी म्हणजे वॉन्टेड अक्यूज किंवा अँटी सोशल एलिमेंट त्यांना आयडेंटिफाय करू शकतात त्याची काय काय खात्री असतात. आपण जो आमचे बंदोबस्ती एक SOP असतात त्यामध्ये जो वॉन्टेड क्रिमिनल किंवा ऍक्टिव्ह क्रिमिनल आहे त्याच्यावर अगोदरपासून आमचे लक्षच असतात. त्यासाठी आमची SOP आहे, त्याच्यावर योग्य प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जो आहे मुंबई शहरामध्ये बरेच दिवसापासून चालू आहे आणि वी विल इन्श्योर की कुठलाही जो ऑन रिकॉर्ड क्रिमिनल आहे हिज मुवमेंट विल नॉट बी देअर इन द सिटी इन दिस पिरियड. मुंबई शहरामध्ये गणेशोत्सवच्या वेळी तुम्हाला सर्वांना जाणीव आहे सिक्युरिटीचे आपण मॅक्झिमम प्रिकॉशन्स जो आहे सिक्युरिटी मेजर्स ते घेतो. त्यामध्ये जसे मी सांगितले महत्वाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमचे डिप्लॉयमेंट राहणार आहे. आपण सर्व रूट्स जो आहे तिकडे नो पार्किंग करतो. त्याचे पार्किंगचे नियोजन जो आहे कुठे आहे त्याच्याबद्दल नोटिफिकेशन केलेले आहे. आमचे CCTV आहे, आमची प्लेन क्लोथची टीम आहे, आमची BDDSची टीम आहे. ही प्रत्येक यंत्रणा सिक्युरिटी मेजर्समध्ये येतात आणि आपण प्रत्येक जो चौपाटीज आहे हाय फुटफॉलचे ठिकाण आहे त्याचे आमचे डिप्लॉयमेंट आय अश्योर यू दॅट वॉट एव्हर मॅक्झिमम सिक्युरिटी मेजर्स इज रिक्वायर्ड वी विल टेक दॅट. त्यामध्ये जो क्राउडेड प्लेसेस आहे तिकडे आमची प्लेन क्लोथची टीम आणि युनिफॉर्म डिप्लॉयमेंट राहणार आहे. त्यामध्ये जसे मी सांगितले रूट्स आहे, लालबागचे परिसर आहे, त्यानंतर सर्व चौपाटी जिथे विसर्जनच्या वेळी बरेच गर्दी होतात तिकडे आमची प्लेन क्लोथची टीम राहील, आमचे हेवी डिप्लॉयमेंट राहील, आमचे CCTV आहे, आमचा पब्लिक ॲड्रेस सिस्टम आहे आणि जो ऑन रेकॉर्ड क्रिमिनल आहे त्याच्यावर ऑलरेडी आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आणि इतर जो कारवाई आमची पाठपुरावा जो क्रिमिनल्सची ऍक्टिव्हिटी थांबण्यासाठी ते करतो ते सर्व गोष्ट जो आहे ते पण आम्ही व्यवस्थितपणे केलेली आहे. मुंबई शहरामध्ये सणाच्या वेळी आपण गणेशोत्सव आहे किंवा आणखी जो मोठे सण आहे त्यामध्ये मॅक्झिमम सिक्युरिटी मेजर्स घेतो. त्यामध्ये मुंबईमध्ये पार्श्वभूमी पाहता हायएस्ट फुटफॉल या गणेशोत्सवमध्ये होतो आणि त्यानिमित्ताने सिक्युरिटीच्या हिशोबाने एंटी टेरर मेजर आहे किंवा सिक्युरिटी मेजर्स आहे ते मॅक्झिमम मुंबई पोलिसातर्फे करण्यात येईल. लालबागचा राजाचा जो रूट आहे ते रूट आमचं मेजर विसर्जन रूट आहे. त्या रूटचे प्रत्येक ठिकाणी जो जंक्शन्स आहे किंवा जो कंजेस्टेड एरिया आहे त्या एरियामध्ये आपण वाहतूकचा वेगळा नियोजन केलेला आहे, वाहतूक डायव्हर्ट केलेली आहे. तिकडे वॉच टॉवर्स, तिकडे बॅरिकेटिंग तो नियोजन केलेलं आहे. त्या रूट संपूर्ण रूटवर आपण जंक्शन टू जंक्शन अतिशय हेवी डिप्लॉयमेंट केलेले आहे आणि आमचे वरिष्ठ अधिकारी जो आहे त्याची पण तिकडे आपण नेमणूक केलेली आहे. आपण प्रत्येक गोष्ट जो आहे त्या रूटची मायन्युटली सुपरवाइज आणि मॉनिटर करणार आहोत. तुम्ही एक मिनिट थांबा. अगोदर कुंभारे साहेब मराठीमध्ये वाहतूकबद्दल सांगतील, नंतर पुढचा टप्पा. नमस्कार. मुंबई पोलीस वाहतूक विभागातर्फे गणपती विसर्जनासाठी बरंच एलॅबोरेटली त्याचं सगळं स्टडी करून आम्ही सगळं नोटिफिकेशन इश्यू केलेले आहे. त्या कॉपी मी आता तुम्हाला इमिडिएटली विल गिव्ह यू. ईस्ट रिजन, वेस्ट रिजन, साऊथ आणि सेंट्रल रिजन ज्या विशेष करून जिथे गणपती विसर्जनाचे स्थळ आहे, उदाहरणार्थ गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू, पुढे पवई आणि तिकडे वर्सोवाकडे, तर ऑल दिस चौपाटी जिथे विसर्जन ठिकाणी ते सगळे त्या नोटिफिकेशनमध्ये कव्हर केलेले आहे. आणि रूट डायव्हर्जन किंवा जिथे ट्रॅफिक थांबवता येईल, काही वळवण्यात येईल आणि काही ठिकाणी थांबवण्यात येईल, तिथे संपूर्ण नोटिफिकेशन आम्ही इश्यू केलेलं आहे. त्याला आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो.
दुसरं ट्रॅफिक ब्रँचच्या मॅनपॉवर डिप्लॉयमेंटच्या विषयी जवळपास आमचे 4 DCP, 8 ACP, 60 PI आणि 179 PSI आणि API अधिकाऱ्यांना डिप्लॉय केलेलं आहे. या व्यतिरिक्त 2826 आमचे कर्मचारी राहणार आहे. 285 MSFचे लोक राहणार महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे. त्यानंतर 340 आमचे जे स्वयंसेवक आहे अनिरुद्ध बापू मंडळाचे जे आम्हाला ट्रॅफिकमध्ये मदत करतात ते राहणार NGO टाईप. या व्यतिरिक्त आमचे 54 क्रेन्स आम्ही डिप्लॉय केलेले आहे. जिथे कुठे एखादी गाडी बंद पडली किंवा रूटवर एखादं झिरो पार्किंग करत असेल तर त्यासाठी आम्ही 54 क्रेन्स सुद्धा त्यामध्ये डिप्लॉय केलेले आहेत. 6 स्पेशल अँब्युलन्सेस गिरगाव चौपाटीसाठी डिप्लॉय केलेले आहे. इन केस ऑफ एन इमर्जन्सी कुठे काही असा प्रसंग उद्भवला तर लोकांना तातडीने मदत मिळेल. या व्यतिरिक्त जे रूटवरचे जे आहेत 12 जे ब्रिजेस आहेत जे ऑलरेडी आपण धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेले आहेत त्याची सुद्धा यादी त्या नोटिफिकेशनमध्ये आहे. तर आपल्याद्वारे मी नागरिकांना विनंती करू इच्छितो की कृपया करून ते जे 12 ब्रिज आहे तिथे थोडं सावधगिरीचा वापर करायला पाहिजे. विनाकारण त्यावर गर्दी होणार नाही किंवा विनाकारण त्यावर गाड्या जास्त जाणार नाही. त्या ब्रिजवर जास्त म्हणजे थोडेसे डिलॅपिडेट म्हणजे ते धोकादायक डिक्लेअर केल्यामुळे त्या ब्रिजवर असं ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी असे मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे आपल्याला विनंती करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त बंदोबस्तावर सगळं नजर ठेवण्यासाठी 52 ठिकाणी आम्ही ऑल अक्रॉस सिटी वॉच टॉवर्स तयार केलेले आहे ज्याद्वारे ट्रॅफिकवर आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला ते सोपी होईल. 538 लाईफ गार्ड्स त्यांना आम्ही आयडेंटिटी कार्ड दिलेले आहे. ते पण आमच्यासोबत डिप्लॉय राहतील चौपाटीवर जेणेकरून कुठे एखादा काही अप्रिय प्रसंग घडला तर दे कॅन इमिजिएटली कम टू द रेस्क्यू ऑफ द विक्टीम. ते 538 लोकांना आय कार्ड दिलेले आहे. या व्यतिरिक्त कोस्टगार्डचे लोक राहणाऱ्या मदतीला सोशल मीडियाच्या मार्फतीने पण सुद्धा आम्ही रिअल टाइम अपडेट्स लोकांना देत राहू जेणेकरून आपल्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त त्याला पब्लिसिटी द्यावी अशी विनंती करण्यात येत आहे. हॅम रेडिओ आहे, FM रेडिओ आहे, आमचे सोशल मीडिया अकाउंट जे आहेत ट्विटर आहे किंवा व्हॉट्सअपचे जे आमचे ग्रुप आहे त्यातनं हे सगळं माहिती रिअल टाइम सगळ्यांना डिसेबल करण्यात येईल. कंट्रोलमध्ये जे आहे आमचे एक ACP राहणार आहे सोबतीला मदतीला जो स्टाफ राहणार आहे ते संपूर्ण शहरामध्ये कुठे काय म्हणजे बारकाईने वाहतुकीचे जे काही नियोजन आहे डायव्हर्जन वगैरे ते त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे जे नोटिफिकेशन काढलेले आहे दीज नियरली डायरेक्शन्स मीन्स आवश्यकतेनुसार ते करण्यात येईल. असं नाही की आम्ही त्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये लिहिलं की हा रस्ता बंद तर बंद. जेव्हा आवश्यकता पडेल रोड बंद करण्याची किंवा आवश्यकता पडेल रोड डायव्हर्ट करण्याची त्यावेळेस ते रोड डायव्हर्ट करण्यात येईल किंवा रोड थांबवण्यात येतील. मागच्या वर्षी सांगितलं होतं की आपला कोस्टर रोड होता पण वन वे इट वॉज ऑन पण यावेळेस आपला कोस्टर रोड 24 तास सुरू झालेला आहे आणि म्हणजे इट्स अ बिग रिलीफ फॉर द मुंबई ट्रॅफिक. आपण मागच्या एज्युकेशनमध्ये बघितलं असेल की कोस्टर रोड कम्स टू ग्रेट हेल्प. परंतु कोस्टर रोडमध्ये आम्ही ईस्ट आणि वेस्ट कनेक्टिव्हिटीसाठी फ्रीवेवरून खाली उतरल्यानंतर आपला सिंधूर ब्रिज आहे. सिंधूर ब्रिजच्या माध्यमातून सरळ तुम्ही कोस्टर रोडला येऊ शकता किंवा अवतार सिंग बेदी चौक पुढे गेल्यानंतर तिथनं CST जंक्शन आणि मेट्रो जंक्शनकडनं सरळ प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरवरून यू कॅन गो टू द कोस्टर रोड विच कनेक्ट टू द ईस्टर्न वेस्टर्न साईड आणि नॉर्दर्न साईड. तर ज्यांना कुठे काही इमर्जन्सी असेल एअरपोर्टला जायचं असेल तर आपल्याद्वारे मला विनंती करायची आहे की त्यांनी जास्तीत जास्त ह्या रूटचा वापर करावा जेणेकरून त्यांना कुठेही वाहतुकीचं कोणाला काही अडचण भासणार नाही. थँक्यू सर. मी तुम्हाला देऊन टाकते प्रेस नोट सगळे त्यांना देऊन टाकते देतील सगळे. फक्त जातील पण तिथे नाचणार नाही लोक किंवा जास्त हेवी तिथे थांबणार नाही. एका ब्रिजवर जास्त गाड्या थांबणार नाही आणि इकडे तुम्ही त्यांना पुढे घेऊन टाक सगळ्यांना सगळे घेऊन घ्या आणि ह्या नोटिफिकेशन कॉपी मी 1-1.5 तासामध्ये अपलोडही करून देतो आमच्या हँडल. विनाकारण त्यावर म्हणजे असं काही कृत्य करणार नाही जेणेकरून त्या ब्रिजवर प्रेशर येईल. ड्रिंक करून ड्रायव्हिंग करतात कुठे स्कोप कुठे ड्रायव्हिंग करायला त्यामध्ये जैसे
नाही, आपण प्लीज एक करून बोलले तर थोडा क्लॅरिटी राहील. त्यामध्ये जो आपण प्रश्न विचारलेले आहे त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिक ब्रांच जॉईंटली आमचे ठराविक ठिकाणी नाकाबंदी होणार आहे आणि आम्ही त्या हिशोबाने डिप्लॉयमेंट करू की जो कोणी असे कृत्य केले त्यांच्यावर इमिजिएटली कायदेनुसार कारवाई करण्यात येईल. बघा, एका ठिकाणी जर रस्ता बंद असेल तर इट मस्ट बी काहीतरी कारण असेल पुढे, आपल्या तिथे दिसत नसेल, पण पुढे कुठेतरी वाहतुकीला खोळंबा होऊ नये, अडचण होऊ नये किंवा विनाकारण गर्दी होऊ नये, त्यामुळे कधी कधी प्रिकॉशनरी म्हणून पण आम्हाला डायव्हर्ट करावं लागतात ते रूट्स. शहरामध्ये जेवढे कॉन्टेक्ट आहे त्यांना आपण काढण्याचा हे करत अजून किती निघालेले आहे, किती पेंडिंग आहे या गणेशोत्सवाच्या काळात याचं किती जे महत्वाचे रूट्स आहेत जे विसर्जन पॉइंटला जातात तिथले संपूर्ण बॉटलनेक काढण्यात आलेले आहे आणि विल इन्शोर दॅट दे विल नॉट बी एनी बॉटलनेक टुमॉरो अँड डे आफ्टर. गणपति विसर्जन के से मुंबई ट्रैफिक पुलिस ने काफी एलाबोरेट प्रिपरेशन किया हुआ है, जिसमें हमारे 4 डीसीपी, 8 एसीपी और 60 पीआई और इसके अलावा 179 पीएसआई और एपीआई उसमें डिप्लॉय रहेंगे. इसके अलावा 2826 कर्मचारी ऑन रोड रहेंगे उस वक्त. इसके अलावा 340 एनजीओ स्वयंसेवक के लोग रहने वाले हैं. 285 महाराष्ट्र सिक्योरिटी कॉर्पोरेशन के लोग उसमें रहने वाले हैं. कोई गाड़ी का ब्रेकडाउन हुए या कुछ गाड़ी वहां से हटानी पड़ी, जीरो पार्किंग रूट को पूरा सैनिटाइज करना है, तो इसके लिए हमने 54 क्रेन्स की भी व्यवस्था करके रखी है, जो इस तरह के कुछ गाड़ियां ब्रेकडाउन हो गई तो उसका वो देखभाल कर सके. इसके अलावा 6 इमरजेंसी एम्बुलेंसेस लगाए रखी है, पर्टिकुलरली गिरगांव चौपाटी के ऊपर में, जिससे कि अगर किसी को इमरजेंसी में जरूरत पड़े तो वो एम्बुलेंस के थ्रू मूवमेंट पॉसिबल हो सके. इसके अलावा कुछ रूट जो है गिरगांव चौपाटी पर से जो हमने इमरजेंसी के लिए हमने बना के रखे हैं, ओनली इन केस ऑफ इमरजेंसी वो रूट्स का इस्तेमाल किया जाएगा. जो 12 ब्रिजेस है जो थोड़ा सा डेंजरस करके डिक्लेयर किए हुए हैं, तो आपके द्वारा मेरी ये विनंती है कि उस ब्रिज के ऊपर में जाते हुए बेवजह कोई वहां पे प्रेशराइज नहीं करे, बहुत ज्यादा बड़ी हेवी व्हीकल्स लेके जाए या बहुत ज्यादा भीड़ भाड़ से बचे रहे वहां पे. उसका लिस्ट हमने नोटिफिकेशन में दिया है, तो आपके द्वारा उसको ज्यादा से ज्यादा पब्लिसिटी देवे ये आपसे विनंती है. इसके अलावा जीवन रक्षक जो है, जिसको हम लाइफ गार्ड्स बोलते हैं, ऐसे 538 लाइफ गार्ड्स आइडेंटिफाई करके हर चौपाटी के ऊपर उनका डिप्लॉयमेंट किया गया है, जिससे कि अगर कोई अनुचित घटना घटती हो तो उसको रेस्क्यू के लिए ये 538 लोग वहां पे हमारे साथ में कंधे से कंधे मिला के काम करते रहेंगे. सोशल मीडिया के द्वारा भी हम रियल टाइम जो ट्रैफिक सिचुएशन है वो आप तक पहुंचाते रहेंगे. आपसे विनती है कि उसको ज्यादा से ज्यादा लोगों में रियल टाइम तक पहुंचाते रहे, जैसे एफएम रेडियो है, हैम रेडियो है, व्हाट्सएप है या ट्विटर है, जो कोई सोशल मीडिया के अलग अलग जो प्लेटफॉर्म्स है उसका पूरा इसमें इस्तेमाल किया जाएगा. आपको याद होगा पिछले साल वन वे सिर्फ कोस्ट रोड शुरू था, इस वक्त बोथ वे शुरू हो गया, 24 घंटे के लिए कोस्ट रोड शुरू हो गया है. तो ईस्ट और वेस्ट कनेक्टिविटी इज वेरी इंपॉर्टेंट. तो उसके लिए जो ईस्ट फ्रीवे की तरफ से जाने वाले लोग डिपिलर रोड की तरफ से वो सिंदूर ब्रिज का इस्तेमाल करते हुए वो मेट्रो जंक्शन होते हुए प्रिंसेस स्ट्रीट फ्लाईओवर द्वारा वो कोस्ट रोड का इस्तेमाल कर सकते हैं. दूसरा जो है अवतार सिंह बेदी जो सीएसटी जंक्शन के पास में सीएसटी जंक्शन आगे में मेट्रो जंक्शन होती है, वो भी आगे में कोस्ट रोड का इस्तेमाल कर सकते हैं, जिससे कि जो इम्पोर्टेंट है कोई इमरजेंसी मूवमेंट है तो इमरजेंसी मूवमेंट के लिए ये रास्ता 24 घंटा खुला रहेगा. इसमें कोई ट्रैफिक का इशू नहीं है. इट इज लाइक अ ग्रीन कॉरिडोर एंड विल इंश्योर दैट. और जिस तरह से हमने बहुत सारे रोड्स वगैरह जिसका डिटेल में नोटिफिकेशन हमने इशू किया हुआ है, आप लोगों से विनती है कि उसकी ज्यादा से ज्यादा पब्लिसिटी दे, जिससे कि लोगों को कम से कम तकलीफ हो. थैंक यू. ट्रैफिक कुछ ज्यादा है, हमने देखा पिछले कुछ समय में हमने देखा हर सड़क ट्रैफिक के जाम, आपको किसी
रेड की गई है? देखो रूट जो डाइवर्ट किए गए, जो रोक दिए जाएंगे, उसके आगे तो किसी जाने देने वाले नहीं है। लोग जो जाएंगे दर्शन के लिए उनको तो रोका नहीं जा सकता, बट लोकल पुलिस के साथ में हमारा भी डिप्लॉयमेंट रहने वाला है, तो लोकल पुलिस हम मिला के जितना क्राउड मैनेजमेंट कर सके अच्छे तरीके से वो सब करने वाले हैं। जो कुछ भी आया है वो क्राइम ब्रांच इसका तफ्तीश कर रही है, तो उनसे आप पूछ लीजिए। एक्चुअली हमारा विजिबिलिटी बहुत ज्यादा है, ट्रैफिक का जो हमारा सोशल मीडिया प्रेजेंस इज वेरी ह्यूज। तो आपने पहले भी देखा होगा, काफी कुछ हमारे सोशल मीडिया प्लेटफॉर्म पे आए थे सब बहुत सारे मैसेज। सर एआई की बात कर रहे थे, क्या उस एआई से ट्रैफिक में भी मदद लेने की तैयारी में है या फिर वो मैच क्रिमिनल और बाकी चीजों से संबंधित है? ट्रैफिक का जो एआई है हमारा, डेट इज रिलेटेड टू ऑल सीसीटीवी सर्विलेंस ऑल अक्रॉस द सिटी। कैसे काम थोड़ा एक्सप्लेन? उसमें जो हमारा ट्रैफिक का जो वॉल्यूम है, वो वॉल्यूम के हिसाब से हमारा सब उसमें ट्रैफिक मैनेजमेंट चलता है कि कौन से लेन को या कौन से रोड को कितना उसको प्रायोरिटी देनी चाहिए, तो जिससे कि ट्रैफिक जाम ना हो या लोगों को असुविधाएं न हो। गणेशोत्सव में कल अंतिम दिन के विसर्जन के हिसाब से मुंबई पुलिस ने व्यापक तैयारी की है, और आप सबको मालूम है कि इस साल ये राज्य महोत्सव के रूप में महाराष्ट्र शासन की तरफ से मनाया जा रहा है। हमारे पास मुंबई शहर में तकरीबन 6,500 सार्वजनिक गणपति और 1.5 लाख से ऊपर घरगुती गणपति है। कल उनका विसर्जन होने वाला है। उसके लिए जो 65 नेचुरल जो विसर्जन की जगह है और 205 कृत्रिम तालाब है, वहां पर जो तैयारी चाहिए वो सभी तैयारी मुंबई पुलिस ने किया है। वहां पर बीएमसी की मदद से वहां प्लेट्स लगाना है, क्रेन है, तराफा है, पब्लिक एड्रेस सिस्टम है, सीसीटीवी है, लाइफ गार्ड है, वो सब चीजें वहां पर हमारा नियोजन, इसके साथ साथ वहां बैरिकेडिंग है, वॉच टावर है, वो सब तैयारी वहां पर हो चुकी है। उसके साथ साथ इस बंदोबस्त में हमारा जो डिप्लॉयमेंट है उसमें तकरीबन 10 एडिशनल कमिश्नर रैंक के अधिकारी, अराउंड 40 डीसीपी रैंक के अधिकारी और 3000 इंस्पेक्टर और असिस्टेंट इंस्पेक्टर रैंक के अधिकारी, उसके साथ साथ 18,000 मैन पावर हमारे कांस्टेबल्स भी इस बंदोबस्त में लगाए गए। उसमें 14 कंपनी एसआरपीएफ का, 4 कंपनी सीएपीएफ, उसके साथ हमारा 3 राइट कंट्रोल का जो टीम्स है वो लगाया गया है। क्यूआरटी, बीडीडीएस, सीसीटीवी वैन, इन सब का समावेश भी इसके अंदर किया गया है। इसके साथ साथ हमारे मुंबई शहर में तकरीबन 10,000 के आसपास सीसीटीवी कैमराज है जो हर इंपोर्टेंट रूट और विसर्जन की जगह सब निगरानी रखेंगे। हमारे हर पुलिस स्टेशन में बीट मार्शल और पेट्रोलिंग मोबाइल का एक सिस्टम है, उसमें 400 के आसपास पेट्रोलिंग मोबाइल और 350 बीट मार्शल भी गश्ती के लिए उपलब्ध रहेंगे। महिला सुरक्षा को ध्यान में रखते हुए हर पुलिस स्टेशन एरिया में हमारा निर्भया जो स्क्वाड है उसकी टीम्स पेट्रोलिंग के रहेंगी। उसके साथ साथ प्लेन क्लोथ में भी महिला अमलदार और महिला अधिकारी, उनका पेट्रोलिंग सिस्टम और पुलिस प्रेजेंस हमने रोड पे और विसर्जन की जगह रखा गया है। उसके साथ साथ हमें इस बंदोबस्त में एआई का भी उपयोग हम लोग करने वाले हैं। इसकी माध्यम से हम लोग जहां ज्यादा क्राउडेड प्लेसेज हैं उनकी मॉनिटरिंग, उसके साथ साथ किस इंपोर्टेंट रूट पे किस पॉइंट पे ज्यादा क्राउड है, किस गणपति का लोकेशन क्या है, वो सब चीजें कैसे उसको ईज आउट किया जा सकता है, उसकी मॉनिटरिंग, वो सब भी एआई की तरफ से हम लोग करने वाले हैं। जो है इसमें 100 नंबर 112 ये भी पूरी तरह से कार्यान्वित है। किसी भी नागरिक को अगर मदद की जरूरत होती है तो इमीडिएटली वो इस पर कॉल करें, हम बहुत स्विफ्टली उसके उस पर रिस्पॉन्ड करेंगे। 2 प्रोहिबिटरी ऑर्डर जो है उसके मुंबई पुलिस ने रिसेंटली हम लोगों ने इशू किया है। एक ड्रोन के बारे में है कि ड्रोन की जो कुछ रेड जोन हमारे डिक्लेयर है वहां पर बिना परवानगी ड्रोन जो है उसका उड़ाना प्रतिबंधित किया गया है। दूसरा, उसके साथ साथ हमारा जो विसर्जन के बाद जो मूर्ति है उसका फोटोग्राफी करके उसको
सोशल मीडिया पे या इधर उधर सर्कुलेट करना, उसके लिए भी हमने एक प्रोहिबिटरी ऑर्डर इशू किया है। उसका भी हमारी सबसे अपील है कि उसको फॉलो करें। मुंबई के सभी नागरिकों से हमारा अपील रहेगा कि जो गणेशोत्सव है हर्षोल्लास से मनाएं, और जहां भी आपको पुलिस की मदद लगती है हमारे कंट्रोल रूम को कॉल करें, हम इमीडिएटली मदद के लिए सामने आएंगे। थैंक यू। मैंने बताया तकरीबन हमारे 3000 से ज्यादा अधिकारी जो इंस्पेक्टर रैंक के, असिस्टेंट इंस्पेक्टर रैंक के अधिकारी हैं, और 18,000 से ज्यादा मैन पावर जो हमारे कांस्टेबल्स हैं वो तैनात रहेंगे। उसके साथ साथ हमारी 14 SRPF की कंपनी, 4 CAPF की कंपनी, 3 राइट कंट्रोल की हमारी टीम्स, उसके साथ साथ BDDS, QRT, कॉम्बैट, ये CCTV वैन, ये सब भी उसके अंदर उपलब्ध रहेंगी। CCTV के बारे में ऑलरेडी मैंने बताया। ड्रोन से भी जो क्राउडेड प्लेसेस है वहां की निगरानी की जाएगी। गणेशोत्सव सबसे बड़ा महोत्सव है बंदोबस्त के हिसाब से भी और क्राउड के हिसाब से भी। उसमें हम पूरी तैयारी मुंबई पुलिस के तरफ से करते हैं, चाहे हमारा रीजनल का कांस्टेबल है, चाहे मुख्यालय का है, चाहे ट्रैफिक का है, चाहे पुलिस स्टेशन का है, सबका इसके अंदर डिप्लॉयमेंट हम लोग करते हैं। तो मैक्सिमम हमारे अधिकारी और अमलदार कल सुबह से आपको सड़कों पे मिलेंगे। वो सब पूरा ट्रैफिक रेगुलेशन से लेके बंदोबस्त, चौपाटी, सबका नियोजन अच्छे से करेंगे। ऐसी हमारी तैयारी है। गणेशोत्सव में हाईएस्ट फुटफॉल रोड्स पे रहता है, उसको देखते हुए हमें सुरक्षा के बहुत उपाय योजना करनी पड़ती है, मेजर्स लेने पड़ते हैं। वो सभी मेजर्स हम लोग ले रहे हैं। हम इसको जो भी सुरक्षा के हिसाब से जो करने की चीजें हैं उसमें BDDS चेकिंग है, इंपोर्टेंट जगह CCTV, लाइटिंग, चेकिंग सिस्टम्स, हमारी स्ट्राइकिंग का डिप्लॉयमेंट, वो सब चीजें हम लोग कर रहे हैं। जो भी गणेशोत्सव में सिक्योरिटी मेजर्स और एंटी टेरर मेजर्स लेने की गरज है, पूरा मुंबई पुलिस अपनी तरफ से ले रही है। शेवटचा प्रश्न मराठीत आहे। अनेक गणेश मंडळ जे आहेत विसर्जन मिरवणूक काढल्यानंतर एकाच ठिकाणी तासनतास उभे राहतात, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा तर होतोच, परंतु बाजूला जे गणपती जायचे असतात त्यांना सुद्धा थांबवण्यात येते। यावर आपल्याकडनं काय उपाय करण्यात येईल? यावेळी आमचे प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलवर मंडळासोबत मिटिंग झालेली आहे। इव्हन इकडे पण मुख्यालयामध्ये आम्ही त्याची जो समन्वय समिती आहे त्याच्यासोबत मिटिंग घेतलेली आहे आणि तशी अपील आम्ही केलेली आहे। जसे मी सांगितलंय बोलतोय की आमचा डिप्लॉयमेंट इतना व्यापक आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह डिप्लॉयमेंट आहे मुंबई पोलिसांचं। कुठलाही तुम्ही महत्वाच्या सडक बघा, जंक्शन बघा, तिकडे आमचे डिप्लॉयमेंट राहणार आहे आणि ऐसे ठिकाणी आम्ही इमिजिएटली इंटरव्हेन्शन करू आणि कुठल्याही ठिकाणी वाहतूकचा अडथळा किंवा लोकांना गैरसोय होणार नाही ते आम्ही इन्शोर करू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।